नमस्कार, मी अनिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे ॲडव्होकेट अनिताज बंजारा फ्लेवर। आज आपण बनवतोय व्हेज बिर्याणी। त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते पाहूया आपण। तांदूळ घेतला आपण बासमती आणि तो शिजवून घेतलेला आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता ना, म्हणून आपण 50% कुक करून घेतला आहे तांदूळ। आणि शिजवताना त्यामध्ये 2 तेजपत्ता टाकलेला आहे, जावित्री टाकली आहे, जावित्रीने एक ॲरोमा येतो, मोठी विलायची टाकली आहे आणि 1 स्टार फूल, 2 मिरे आणि लवंग आणि शहाजिरं। नंतर व्हेजमध्ये घेतलं आहे आपण बटाटा घेतला 1 कापून, पत्तागोबी घेतला आहे, बीन्स घेतलेले आहे, हिरवा मटार घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे आणि शिमला मिरची घेतली आहे। इकडे आपण कांदा घेतलेला आहे, 2 मोठे कांदे उभे कापून पातळ कापून घेतलेला आहे, हे आपल्याला तळून घ्यायचे आहे। पनीर घेतले आपण 1 वाटी, अर्धी वाटी दही घेतलेला आहे फेटून, सांबार घेतलाय 1 वाटी। इकडे घेतले आपण 2 हिरवी मिरची कट करून घेतली आहे, काजू घेतलेले आहे, रेसिन्स घेतले आहे, आलं आणि लसूण, थोडंसं जिरं टाकून त्याची पेस्ट बनवलेली आहे। खडा मसाल्यामध्ये तेजपत्ते घेतले आहे 2, मिरे घेतले आहे, शहाजिरं घेतलं आहे, जावित्री घेतली आहे, मोठी विलायची घेतली आहे आणि स्टार फूल घेतलेलं आहे। तेल घेतलं आहे आपण, हे रोझियरचं ग्राउंडनट ऑइल आहे। इकडे घेतलं आहे आपण लाल तिखट, हळद, मसाला, थोडंसं जिरं आणि मीठ। तेल तापलं आहे, कांदा तळून घेऊ आपण। पनीर घेतोय थोडंसं तेलामध्ये तळून, थोडंसं ब्राऊन होईपर्यंत, जास्त नाही ओव्हरकुक करायचं। बटाटा घेतोय, तेलात परतून घेऊ थोडं। झालाय बटाटा, थोडा परतलाय, ओव्हरकुक नाही केलेला आहे। भाज्या परतून घेतल्या ना तेलामध्ये की लवकर होते व्हेज बिर्याणी। आता घेतोय फरसबी, झालाय फरसबी पण, अगदी 2 मिनिटांसाठी तेलात परतून घेतलेला आहे। घेतोय पत्तागोबी, हाय स्पीडवरच गॅसवर ठेवा। 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं। झालाय पत्तागोबी, आता घेतोय काजू। काजू पण झालाय परतून। गाजर घालायचं, नंतर थोडी शिमला मिरची आणि वाटाणा, हे तिन्ही एकत्रच तळून घेत आहे। काढून घेतलाय, अगदी 2 मिनिटांसाठी परतून घेतलाय, ओव्हरकुक नाही केलेला आहे। गरम तेलात फक्त परतून घेतलाय। भाज्या परतलेल्याच तेलामध्ये फोडणी करत आहे आपण। आता 2 तेजपत्ते, लवंग, 2-3 काळे मिरे, मोठी विलायची, थोडं शहाजिरं, जावित्री, दालचिनीचा तुकडा छोटासा, लवंग,
खडे मसाले झाले. आता घालतोय आलं आणि लसूण पेस्ट. थोडंसं तळलेला कांदा, हळद घालूया थोडीशी, लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे जसं तिखट लागते तसं घाला, आणि घरगुती होममेड गरम मसाला. छान परतून झालाय. आता भाज्या टाकू. परतून घेऊ छान तेलात. पूर्ण मसाला लागला पाहिजे सगळ्या भाज्यांना. फक्त 2 मिनिटं परतायचं आहे. शेवटी घालूया थोडं मीठ चवीपुरतं. भातामध्ये पण मीठ टाकलेलं आहे आपण, अंदाजेच घाला. दही, दह्याने कसं ड्रायनेस नाही राहत. छान टेस्ट येते बिर्याणीला. थोडासा सांबार. थोडं सांबार आपण नंतर असं ठेवत आहे लेअर देण्यासाठी. सगळ्यात शेवटी वापरत आहे पनीर. झाले आता हे. आता देऊया बिर्याणीला दम. जाड बुडाचं भांडं घ्या. पातळ बुडाचं घेतलं तर ते लागेल. जाड बुडाचं भांडं असलं तर व्यवस्थित होईल. मी घेतलं पॅन मोठा. लेअर लावतो आपण बिर्याणीसाठी. थोडं सांबार. तळलेला कांदा. तळलेले रेसिन्स. पुन्हा भाजीचा एक लेअर देऊ.
टाकले. तळलेला कांदा, परत थोडा सांबार, सगळ्यात लास्ट थोडा तळलेला कांदा आणि रेसिन्स. सीमवरती याला 5 ते 7 मिनिटासाठी दम द्यायचा. सगळ्यात लास्टमध्ये टाकत आहे आपण घरचं तूप. तो अशा तऱ्हेने तयार झाली आहे आपली व्हेज बिर्याणी. हे बघा लेअर एकदम छान झाली आहे. आणि आपण भाज्या वगैरे तेलात परतून घेतो ना, तर लवकर बनते, जास्त वेळ नाही लागत. सो तयार आहे आपली व्हेज बिर्याणी. झटपट तयार होते. बनवून पहा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला, ज्याचं नाव आहे ॲडव्होकेट अनिताज बंजारा फ्लेवर. थँक्यू.